नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी प्रतिभा झावरे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये, नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर या आधीचा ब्लॉग तर तुम्ही बघितलाच असेल. तर आज फायनली मी जात आहे आणि मला आज जायचं आहे. मी अजून बॅग वगैरे काहीच पॅकिंग केलेली नाही आहे. तर म्हटलं चला बॅग वगैरे पॅकिंग करून घेऊ, काय नाहीचं आहे ते व्यवस्थित सामान ठेवता येईल. आणि अजून मला बँकेत पण जाऊन यायचं आहे. तर म्हटलं आधी बॅग वगैरे पॅकिंग करून घ्यावं, त्यानंतर बँकेतून जाऊन आलं की लगेच निघता येईल. आता जायचं आहे तर सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न की काय काय घेऊन जावं. असं वाटतं की हे पण न्यायचं आहे, ते पण न्यायचं आहे आणि बॅगेत जागा पण राहत नाही. तर आता बघते कसं मॅनेज होतं आहे. तर यामध्ये मी घेतलेले आहेत कडधान्य, जे तिकडे मिळत नाहीत. तर आता हे अगोदर ह्या बॅगमध्येच ठेवते, लगेजमध्ये काही ठेवत नाही, कारण लगेज जड झाली की मला उचलतच नाही. मग हे कसं पाठीवर राहिलं की मी आरामात घेऊन जाऊ शकते. तर आता यामध्ये थोडेसे कपडे कमी ठेवते आणि जे जड सामान आहे ते ह्या सॅकमध्ये ठेवते. आणि यामध्ये जड असं सामान ठेवलं ना तर ते सुटणार वगैरे नाही आणि सांडणार पण नाही. नाहीतर कडधान्य जर सांडले तर सगळे मिक्स होऊन जातील. त्यामुळे मग हे माझ्यासोबत राहील. त्यामुळे मग ही बॅग ह्या बॅगमध्येच ठेवून देते हे कडधान्य आणि बाकीचे थोडेसे कपडे ठेवते बरं. मी असं ठरवलं होतं की मी आता काहीच घेऊन जाणार नाही जास्त, पण थोडं थोडं करून इतकं सामान जमा झालं आहे का माझ्याकडे. बॅग पॅकिंग करून झाली आहे माझी. एक सॅक घेतली आहे आणि एक मोठी बॅग घेतली आहे. ह्या सॅकमध्ये कपडे वगैरे आहेत आणि याच्यात असंच काय काय सामान ठेवून दिलं आहे मी. माझं नेहमी काय होतं जाताना की मी नेहमी असंच बोलते की मी आता काहीच घेऊन जाणार नाही, काहीच घेऊन जाणार नाही. आणि जायच्या वेळेस मला असं वाटतं यार मला हे पण न्यायचं, हे पण न्यायचं आहे, याची पण गरज लागेल, याची पण गरज लागेल. आणि असं होतं मी त्यात काय काय घेत राहते आणि नंतर मग जेव्हा उचलायची वेळ येते बॅग एकटीला, मग तेव्हा असं वाटतं की मी एवढं का आणलं आहे, कशाला आणलं आहे एवढं उगाच. मग इतकी परेशानी होती, कारण हे सोबत असले की मला काहीच वाटत नाही, हे बॅग पकडायला असतात. पण मी एकटी असले की मग माझी खूप जास्त परेशानी होती. आणि आता कसं फ्लाईटनी जायचं त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम नाही, पण तिथून एअरपोर्टपासून बस स्टॉपला जाऊपर्यंत खूप अवघड होऊन जातं. पण आता मला असं वाटतंय की यातलं कमी करावं. पण बॅग खोलली का असं वाटतं यातलं मी काय नाही काढू वाटत. मग मला मी तसंच ठेवलं आहे. आता जाऊ दे, जसा होईल तसा होईल प्रवास. कारण मला असं वाटतं की बॅगमध्ये जेवढ्या पण गोष्टी तेवढ्या इम्पॉर्टंट आहेत, तर राहून देते. आणि तिकडे जायचं जसं मला अनएक्सपेक्टेड सरप्राईज मिळालेलं आहे, तसंच अनएक्सपेक्टेड माझ्या मागे दुखणं पण लागलेलं आहे. सकाळी मी जेव्हा उठले तेव्हा माझा हा डोळा इतकं जास्त दुखायला लागला की खोलतच नव्हता आणि बळच खोलला तर पाणी यायला लागलं. तर म्हटलं आता बँकेत पण जायचं आहे, तर बँकेत पण जाऊन यावं आणि हॉस्पिटलला पण जाऊन यावं. परत अजून प्रवास पण करायचा आहे, जास्त व्हायला नको. तर अचानक काय झालं काही समजेनाच. तर बघून येते हॉस्पिटलला जाऊन. पहिलेच असते